नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज चंपा आणि आम्ही आमच्या बागेत चाललोय नारळाचं झाड लावायला। हे बघा नारळाचं झाड, खूप दिवसापासून ते झाड लावायचं होतं आणि आज तो दिवस आलेला आहे। चला तर मग तुम्हालाही हा छोटासा प्रवास दाखवते। ही बघा चंपा आणि तिची मैत्रीण पण चालली आहे आमच्यासोबत नारळाचं झाड लावायला। नारळाचं झाड खूप उपयोगी असतं आणि कोकणी माणसाच्या जेवणात नारळाचा उपयोग हा भरपूर प्रमाणात होतो आणि नारळ पाणी हे तितकंच फायदेशीर आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। झाडं आपल्या पर्यावरणासाठी खूप महत्त्वाची आहेत, म्हणून शक्य असेल तिथे प्रत्येकानं झाडं लावली पाहिजेत। आता चंपा तर आली आहे, मग सोबत तिची मैत्रीण देखील आली आहे आणि आता त्यांच्या भाषेत काहीतरी बोलतायत। हे बघा, ऐका आता तुम्हीच। बरं, आपल्या चॅनलवर चंपाच्या मजा मस्तीचे बरेच व्हिडिओ आहेत, तर नक्की जाऊन पहा। आता नारळाचं हे रोप लावण्यासाठी खड्डा तयार करतोय। ही बाकीची झाडं पण लावायची आहेत, तर नारळाचं झाड लावण्यासाठी हा बघा इथे खड्डा तयार करतोय आणि याच्यामध्ये ते नारळाचं रोप लावणार। हे बघा अशा प्रकारे हा खड्डा तयार करतोय, माती आधी काढून घेतोय। हे बघा अशा प्रकारे नारळाचं झाड लावलं जेणेकरून ते व्यवस्थित वाढेल। त्याच्या भोवती माती भरतोय जेणेकरून ते असं व्यवस्थित वाढेल। तर आज आम्ही आमच्या बागेत नारळाचं झाड लावलं। तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।